नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे सिस्टम मध्ये एक्झिस्टिंग लोन नंबर आहे, ज्या लोन नंबरवर आधीपासून काम करत होतो त्या लोन नंबरवर डेटा कसे अपडेट करतो. सपोज कोणताही एक लोन नंबर आहे ज्यावर ऑलरेडी काम करत आहोत. समजा हा एक पर्टिक्युलर लोन नंबर आहे. या लोन नंबरवर कस्टमरचा एकही अल्टरनेट नंबर नाहीये. समजा बँकेने त्या कस्टमरचे 4 नंबर दिले किंवा तुम्ही स्वतः स्किप ट्रेसिंग करून त्या कस्टमरचे 4 नंबर शोधले, तर ते बल्कमध्ये कसे अपडेट करतो. अलोकेशनवर क्लिक केल्यावर फर्स्ट ऑप्शन येतो अपलोड न्यू रेकॉर्ड. जेव्हा बँकेकडून अलोकेशन येते ते अपलोड केले जाते. हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो. अपडेट एक्झिस्टिंग रेकॉर्ड. एक लोन नंबरवर कोणतीही माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. मीन्स तुम्हाला बँकेकडून नंतर रेफरन्स डिटेल्स मिळाले किंवा डीपीडी अपडेट झाले तर फर्स्ट कॉलम लोन नंबरचा घेतला आणि सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम जो डेटा अपलोड करायचा आहे तो घेतो. तर मी एक्सेल शीट तयार करून तुम्हाला दाखवतो. तर समजा फर्स्ट कॉलम घेतला लोन नंबर, सेकंड कॉलम डीपीडी. जर आपल्याला डीपीडी अपडेट करायचा आहे तर थर्ड कॉलम अपडेट करायचा आहे कस्टमर रेसिडेन्सी ॲड्रेस. तर येथून हेडर डाउनलोड करू शकतो. इथे तुम्ही कोणत्याही आयडीवरून लॉग इन असल्यास माय प्रोफाइलमध्ये जाऊन सॅम्पल अपलोड फाईलवर व्ह्यू केले तर तुम्हाला इथून सर्व फाईल्सच्या हेडर मिळतील. मग ती कोणतीही फाईल असो. अपलोड न्यू रेकॉर्ड, एक्झिस्टिंग रेकॉर्ड, अल्टरनेट नंबर, स्टेटस रेकॉर्ड, बल्क अपलोड करत आहात किंवा एनसीडी रेकॉर्ड अपडेट करत आहात तर त्यासाठी इथून हेडरची फाईल मिळेल. तर आम्ही एक्झिस्टिंग रेकॉर्ड पाहत आहोत. हे डाउनलोड केले तर ही सेम तीच फाईल जो नवीन डेटा आपण अपलोड करतो. समजा या लोन नंबरच्या आधी एक लोन नंबर लिहिला ज्यावर ऑलरेडी आम्ही काम करत आहोत. त्यानंतर ह्या लोन नंबरच्या रिगार्डिंग जी माहिती अपडेट करायची आहे सिस्टममध्ये, ज्या नवीन गोष्टी अपडेट करायच्या आहेत. समजा तुम्हाला मोबाईल नंबर दुसरा ॲड करायचा आहे तर इथून ॲड केला आणि ही फाईल अलोकेशनमध्ये जाऊन अपडेट एक्झिस्टिंग रेकॉर्डमध्ये ती फाईल सबमिट करायची आहे. अपडेट अल्टरनेट नंबर. जर केवळ अल्टरनेट नंबर अपडेट करायचे असेल तर बघा फर्स्ट कॉलम लोन नंबर. एक लोन नंबरसाठी तुम्ही 10 नंबरपर्यंत एका वेळेस अपडेट करू शकता. समजा एक लोन नंबरवर एकपेक्षा जास्त नंबर अपडेट करायचे असतील तर फर्स्ट कॉलम लोन नंबर, सेकंड अल्टरनेट नंबर 1, थर्ड अल्टरनेट नंबर 2 असे करत जातील तर हे अल्टरनेट नंबर ॲड करण्याचे प्रोसेस होते. अपलोड स्टेट कार्ड. स्टेट कार्ड HTML ह्या फॉर्मॅटमध्ये येतो. जर तुम्ही स्टेट कार्ड शोधत असाल तर तुम्हाला स्टेट कार्ड शोधण्याची आवश्यकता नाही. स्टेट कार्ड बल्कमध्ये मिळतो HTML फॉर्मॅटमध्ये. ती फॉर्मॅट फाईल तुम्ही इथून डायरेक्ट अपलोड करून सबमिट करतील तर जेवढे लोन नंबरचे स्टेट कार्ड आले त्या लोन नंबरवर ते दिसेल. तर ते लोन डिटेल पेजवर बघू शकता. जेव्हा तुम्ही स्टेट कार्ड अपलोड केले त्यानंतर जर त्या लोन नंबरचे स्टेट कार्ड मी अपलोड केले CRM सिस्टममध्ये तर हे ब्लू होईल. आता हे यो स्टेट कार्ड तुम्हाला रेड दिसत आहे ते ब्लू होते. जसे इथे क्लिक करू तसे ह्या सर्व डिटेल्स दिसतील. असेट डिटेल्स, रिपेमेंट हिस्ट्री, PDC माउस इन्फॉर्मेशन, पेमेंट डिटेल्स आणि फॉलो अप डिटेल्स. ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला स्टेट कार्डमध्ये बँक देते. पुढचा ऑप्शन आहे असाइन. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले आहे की असे केस ज्याचा एरिया आम्ही करतो परंतु आम्ही आमच्या मुलांना असाइन केले नाही. ते केस अनसाइनमध्ये जातात. ऑटो असाइनमध्ये ते केस जातात जे एरिया पण आम्ही करतात. मुलांना असाइन पण केले आहे परंतु आम्ही ते केस अप्रूव्ह केले नाहीत. जे केस आम्ही असाइन केले आहेत की कोणाला किती अलोकेट झाले आहे ते आम्ही अप्रूव्हमध्ये जाऊन बघू शकतो. नो सर्व्हिस एरियामध्ये असे केस दिसतात जे एरिया आम्ही करतच नाहीत. तर कधी बँकेकडून चुकून अलोकेशनमध्ये केस असे येतात जे एरिया आमच्याकडे नाहीत तर ते केस विड्रॉ करून बँकेला परत पाठवावे लागतात. ते केस नो सर्व्हिस एरियामध्ये बघू शकतात. अधिक माहितीसाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा. थँक यू.